धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईत हालचाली। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर। तानाजी सावंतांचे 8 सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुतीसोबत मुंबईत। केंद्र सरकारच्या कामगार धोरणाच्या विरोधात राज्यभरात संप। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये संयुक्त कृती समितीचा मोर्चा। 4 श्रम संहिता कायदा रद्द करण्याची मागणी। पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल, हायकोर्टाचा संताप। मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर नाराजी। पुण्याच्या मुळशीमध्ये भरधाव आयशा वांगचुक यांची सुटका अशक्य। वांगचुक पूर्णपणे तंदुरुस्त, जेलमध्ये असताना 24 वेळा वैद्यकीय तपासणी। केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका स्पष्ट। पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ईडीचं समन्स। फिमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडी चौकशी करणार। बिश्नोई गँगच्या रडारवर आता बॉलिवूडचे सेलिब्रिटी। सलमान खान, रोहित शेट्टी नंतर बिश्नोई गँगकडून आता आयुष शर्मा, रणवीर सिंग यांना धमकी। T20 विश्वचषकामध्ये आज टीम इंडियाची नामिबियाशी लढत। दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार। अभिषेक शर्माची प्रकृती बिघडल्यामुळे तो खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स। बातम्यांच्या जगात TV9 मराठी पुन्हा नंबर 1। बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती।